बाबतीमध्ये माझा जवळपास 6,500 मतांनी पराभव झालेला आहे. पराभव मी स्वीकारतो. आज या ठिकाणी काम करत असताना आणि मला ज्या काही प्रामुख्यानं काही गोष्टी निदर्शनास आल्या या ठिकाणी मी आजही सांगू इच्छितो की माझा पराभव हा माझ्या विरोधकाकडून झालेलाच नाही. हे आमच्या पार्टीमध्ये जो विषय होता की विकास कामं करत असताना आता ह्याच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला, ह्याच्यावरती अन्याय झाला, ह्याचे पाय ओढल्यानंतर ह्याची जिरल, त्याचे पाय ओढल्यानंतर ह्याची जिरल, हा जो काही भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं फटका बसलाय. ह्याच्या बाबतीत आम्ही निश्चितपणानं पार्टीमध्ये आम्ही बैठक घेऊन याचं आत्मचिंतन त्या ठिकाणी करू. ह्याच्यामध्ये पार्टीच्या दृष्टिकोनातून आम्ही काय सुधारणा करायच्या त्या निश्चितपणानं करू. आज या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं भारतीय जनता पार्टीचं इंडियाचं सरकार त्या ठिकाणी मजबूत आहे. आजही या ठिकाणी जवळपास 235 चा आकडा जादू या आकडा या ठिकाणी आमच्या महायुतीने गाठलेला आहे. आणि या ठिकाणी एक सरकार आमचं या ठिकाणी आलेलं आहे महायुतीचं, त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय. आणि या ठिकाणी बार्शीमधील ज्या काही योजना या ठिकाणी किंवा विकास कामं सुरू केलेली होती निश्चितपणानं विकास कामं पुढं चालू राहतील, त्याबद्दल कुठलाही खंड पडणार नाही. कारण शेवटी या ठिकाणी ज्या सर्वसामान्य जनतेनं जे मतदान करायचं ते मला केलेलं आहे. परंतु या ठिकाणी आता मी या निवडणुकीच्या दरम्यान काही 2 महिन्यामध्ये काही लोकांना पाहिलं की दुसऱ्याच्या घरात मूल झाल्यानंतर हे पेढे वाटतात. पण ह्यांना मी सांगू इच्छितो की मला राजेंद्र राऊत म्हणतात. मी त्या दिवशी पण सांगितलेलं आहे पांडे चौकातल्या सभेमध्ये की बाबांनो, दुसऱ्याच्या घरामध्ये मुलं झाल्यानंतर तुम्ही पेढे वाटू नका, कारण तुमच्या मुलाचं भवितव्य बघा. शेवटी या ठिकाणी हा तालुका कसा आहे, काय आहे, कोण कसं वागलेलं आहे, माझ्या बाबतीमध्ये मला ह्याची पूर्णपणे जाणीव आहे. आणि असं नाही की शेवटी मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांची बहिर्जी नायकांवरती मदार असायची, त्यांच्या माध्यमातून काय चाललंय ह्याचा बोध निश्चितपणानं महाराज घेतो. आणि त्यांचा मावळा म्हणल्यानंतर मी घेतलेला आहे. कुणी काय केलंय, कुणी काय नाही केलं ह्याच्या बाबतीमध्ये मला सगळी माहिती आहे. परंतु जे काही इथं विघ्न संतोषी आहेत की जे माझ्याबद्दल ज्यांना जलंत आहे, जलसी असतील, त्यांनी पण विचार करावा की तुम्हाला पण निवडणुका किंवा तुम्हाला पण काही ठिकाणी तुम्हाला पुढे यायचंय किंवा येण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहेत, त्यावेळेस राजे राऊताची निश्चितपणानं आठवण तुम्हाला निश्चितपणानं आल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देतो. आणि माझ्या ज्या मतदारांनी किंवा बार्शीतील जनतेने मला जो कौल दिलाय तो मला मान्य आहे. फक्त एवढंच वाईट वाटतंय की जो स्पीड एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक आमदार म्हणून काम करण्याचा जो उत्साह असतो, शेवटी माझे आमदार असल्यानंतर मर्यादेत की जी मी स्वप्न पाहिली होती या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 1 वर्षामध्ये 50,000 एकर बागायचं किंवा 6 वर्षामध्ये 1,00,000 एकर बागायच्या बाबतीमध्ये किंवा संतनात कारखाना, आता ह्यांनी पण ज्यांना आता लोकप्रतिनिधित्व मिळालेलं आहे त्यांनी पण त्यामध्ये थोडा पुढाकार संतनात चालू करण्याच्या बाबतीमध्ये घ्यावा. काय सहकार्य लागेल ते मी करल. पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा. काय सहकार्य लागलं तर मी करल. परंतु आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. किंवा शहरामधल्या डेव्हलप असतील किंवा जे काही MIDCचे काही विषय असतील की आतापर्यंत किती कर्तृत्व केलेले किंवा किती, फक्त एवढंच की राजेंद्र राऊताबरोबर काम करणारी मंडळी कुठंतरी थोडं एक पाऊल पुढे टाकते किंवा राजेंद्र राऊत कुठंतरी उद्योग व्यवसाय वाढवतोय आणि स्वतःचे काय उद्योग आहेत ह्याच्या बाबतीमध्ये पण काय काय जणांच्या पोटामध्ये दुखलेलं आहे. मी एवढंच या निमित्तानं चॅलेंज देतो की ज्यांच्या पोटात दुखलेला आहे, कारण माझा स्वभाव हा अत्यंत इरसालबाज कार्यकर्ता म्हणून स्वभाव आहे. मी जाणणारानो जळत जाऊ नका की जी काय तुम्ही माझ्यावरती सूड उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राजभाऊ राऊत मोठाच होतो, राजभाऊ राऊताचे उद्योग आहेत, उद्योग आहेत, परंतु निश्चितपणानं आज एवढं मोठं बोलायचं नसतंय. परंतु नाईलाज शेवटी माझा स्वभाव किंवा माझा गुणधर्म की राऊत घराण्यातला मला काय गपची बसून देत नाही. ज्या राजेंद्र राऊताची प्रगती झाली म्हणून काय काय जणांच्या पोटात दुखलं आणि त्यांनी कारण नसताना या ठिकाणी माझं नुकसान नाही केलेलं, माझं काही नुकसान या ठिकाणी झालेलं नाही. स्वतःच तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो की या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. अरे मूर्खानो, तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात राहताय. शेवटी राजेंद्र राऊत एक फार मोठा बिझनेसमॅन पण आहे.
ज्या पद्धतीनं सामाजिक कार्य करताय, शेतकऱ्याचा पोरगा त्या पद्धतीने एक बिझनेसमॅन पण आहे. फक्त राजेंद्र राऊत उद्या स्वतःच्या मालकीच्या हेलिकॉप्टर मधून बार्शीत ज्यावेळी उतरण त्यावेळेस जास्त पोटात दुकानं का एवढीच इच्छा करतो. ती इच्छा तुमची निश्चितपणानं पूर्ण केल्याशिवाय राजभाऊ राऊत राहणार नाही. एवढा मात्र शब्द तुम्हाला माझ्या विरोधकाला नक्की या ठिकाणी देतो. हो, जसं की पहिले गेल्या पंचवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरातून लीड पाहिला तर कमीच आहे. नेमकं शहरात मायनस व्हायचं कारण काय आहे? ते कसं आहे की शेवटी मी कधी जातीवादीचं राजकारण केलेलं नाही, परंतु या ठिकाणी जे जातीवादीचं राजकारण केलं जातं ते दुर्दैवाचं. आता मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आपल्याला पण माहित आहे की हा फॅक्टर कशा पद्धतीनं शहरामध्ये, वैराग शहरामध्ये चालतो आणि परिसरात. आता माझी अशी अडचण होती की ज्या वेळेस या शहरामध्ये असे कटू प्रसंग आले त्यावेळेस मध्यस्थी मी केली आणि दोन्ही समाजाचा वाईट मी जातो. आज जर आपण पाहिलं की काही ठिकाणी हे शहर आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, आता स्पष्टच बोलतो मी, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काही प्रकार घडतात आणि त्या ठिकाणी हिंदूचं मतदान हिंदूकडे जाते आणि मुस्लिमाचं मतदान. परंतु मी काय करतो, हे शहर शांत ठेवण्याकरता सातत्याने प्रयत्न केले. एका बाजूनं मुस्लिम समाज पण माझ्यावरती नाराज, एका बाजूनं हिंदू समाज पण माझ्यावरती नाराज. आता कत्तलखान्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो की इथल्या सौदागर कंपनीने माझ्या विरोधात क्लिअर कट मतदान टाकले. आता त्याच्यामध्ये कुठल्या गोरक्षकांनी पकडल्या, मीच वाईट, कत्तल झाली तर मीच वाईट. अशा कात्रीत माझा स्वभाव वेगळा आहे जरा. मी एक बार्शीत शांतता प्रिय माणूस आहे. शहरामध्ये कधी दंगली गोंधळ होता कामा नये. वैरागच्या बाबतीमध्ये पण ही वस्तुस्थिती आहे. आता ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला बोध घ्यायचा, घ्यावा ना घ्यायचा. आता ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं जवळपास 35 गाव असे आहेत की मी पाया पडू पडू मिटवलं. आता उदाहरणार्थ देवगाव, दर निवडणुकीला एक मर्डर व्हायचा किंवा हाफ मर्डर व्हायचा, मी मिटवलं. ज्यांच्याकडनं खून झाला त्यांचा सरपंच, आणि ज्यांचा खून झाला, ज्यांच्या घरातलं मयत झालं त्यांचा उपसरपंच. आता तो माझा गुन्हा ठरला मिटवा मिटवी करणं. काही जणांना त्या गोष्टी पसंत नाहीत. आता मी कशाला असले भानगडीत पडू. मी जर प्रंजळ मतानं माझ्या अंतकरणाला वाटतं की बाबा कोणाची लेकरं दानाला जाऊनी, जेलमध्ये जाऊनी, भांडण तंटे होऊनी, आता काय पिंपळगाव असेल, देवगाव असेल किंवा बेलगाव असेल, ही काय कडकड अशी असंख्य गावामधले काय मी कॉम्प्रोमाइज केला. आता निंबळकचा काय विषय होता, काय असे असंख्य गाव आहेत की जवळपास 32 ते 35 गाव आहेत. आता उदाहरणार्थ जवळगावचा तुम्हाला विषय माहित असेल, डिसले कापशे एकत्र करण्याचे प्रयत्न केले. काही अंशी मी बुमकर निंबाळकर पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आता मी एकत्र करण्याचा प्रयत्न केला हा माझा गुन्हा ठरतो. आता असल्या भानगडीत मी कधी पडणार नाही. ग्रामपंचायतीला काय कुस्ती लागायची तिकडेच लागवली, मला काय द्यायची. मी राजकारणी म्हणून वागत नव्हतो. मी एक अंतकरण माझा हळवा आहे की कुणाची भांडणं होणी, काय करू नये, कुणी डोके पोटापोटी होणी. आता ही राजकारणामध्ये जर एकमेका दोन्ही गट एकामेकाच्या आमने सामने होऊन इरसलीमध्ये जर त्यांना वावरायची जर इच्छा असेल तर ती माझा दोष नाही. आता मी ती काही गोष्टी माझ्याकडनं पण मिटवा मिटवीचा प्रयत्न करणं ही चूक झाली असं आज मला वाटतं. विरोधकांकडनं काही नॅरेटिव्ह चालवले गेले तुमच्या बाबतीत, तर त्याचा पण परिणाम मतदानावर झालेला असं तुम्हाला वाटतं का? मी आणखीन पण सांगतो की मी 1 रुपया पण कुणाचा बुडवलेला नाही बार्शीमध्ये. कुणाच्या बाबतीमध्ये माझ्या कुटुंबाकडनं मी कुणाला एक चापट पण मारली गेलेली नाही. नीट तुम्ही तपासून घ्या. विनाकारण माझ्या नाना राऊतात सुद्धा खोटं नाव आलेलं. आम्ही कधी भांडणं कुठाने असल्या भानगडीत नसतो. उलट कोण मारामाऱ्या करायला होतं ही सगळ्या बार्शीकरांना माहित आहे. गुंडगिरी कुणाची होती, 2 नंबर धंदे कुणाचे, कुणाच्या आश्रयाखाली 2 नंबर धंदे होते. शिवाय बँकेचे पैसे कोणी बुडवले, आर्यनचे पैसे कोणी बुडवले, 18,000 शेअर्स घेऊन कोणी पैसे बुडवले, बाजार समितीमध्ये कोणी लुटली, ही सगळं जग जाहीर आहे. आणि एवढं जग जाहीर असताना माझ्या परिवाराने जर कुणाचं 10,000 रुपये तुमचं जरी काय असलं तर आम्हाला सांगा, येणं एका शेकात देऊन टाकू. आम्ही कुणाचं 10 रुपये बुडवले ना तर आमचे व्यवसाय आमच्या ताकदीवरती आम्ही खंबीरपणा करतो. मी म्हणलं ना चांगलं वागणं हा गुन्हा ठरतो, या निकालावर सिद्ध होत. त्यांना काय आव्हान असेल आपलं? नाही, माझं त्यांना एकच नम्रतेची विनंती असणार आहे की बाबांनो, ज्याच्या अंगात गुण आहे तो पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन द्या, त्याचे पाय वाढण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आता उदाहरण देतो मी की पिंपरी पानगाव, तिथं आमचा चेतन काशीद नावाचा अख्ख्या तालुक्यामध्ये 1 नंबरचा सरपंच, 1 नंबरचा, त्याच्या एवढा हुशार सरपंच अख्ख्या तालुक्यात नाही.
आता तो काम करत असताना मी थोडं चेतन म्हणलं की तिथल्या काही जणांनी त्याचे पाय वडले आणि 400 मतांना मायनस करते. होऊ शकतं का असं? मग असं जर आता मी काम करणारा मी प्रोत्साहन द्यायचं नाही तर मग काय ढ ऐकून तर कोपऱ्यात बसतं, जी कोणाचं राशन कार्ड पण काढून देत नाही उगं त्याला बरोबर घेऊ का मी? मग काम करणं हा गुन्हा ठरावा लागला ना, दुर्दैवाची बाब आहे. राज्यात तुमचं सरकार आले, जवळजवळ 4000 कोटीची कामं तुम्ही बार्शी तालुक्यात आणलेली आहेत. मग ती कशी पूर्णत्वाला नेण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षाला सहकार्य करायच्या नाही आता तिचा पुढाकार त्यांनी घ्यायचा. जिथं जिथं अडचण येईल त्याला मला येऊन भेटायचं, तुमचं आहे. मला येऊन भेटायचं आणि सांगायचं इथं राजभवनावर अडचणी आली त्यावेळेस मग आम्ही त्या पद्धतीने बघू. त्यावेळेसचे प्रश्न आहेत ना ते आताच काय विषय आहे. आता शेवटी आता मी एवढी कामं केली, माझ्या बाबतीमध्ये अशी घटना घडली. आता ती माझ्यापेक्षा थोडं जास्त कर्तृत्वान असतील, ते 8000 कोटी आणतात म्हणून त्यांना मत दिले, तर मी काय करू का? येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, मार्केट कमिटी असेल किंवा नगरपालिका असेल, त्यावर या विजयाचा काय परिणाम होईल? माझा परिवार हा पूर्ण वेळ राजकारणामध्ये काम करत राहणार आहे. माझी पार्टी ही अखंडपणानं अबाधित राहणार आहे. कुठल्याही एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा जिंकलो हारलो हा आमच्या पुढे विषय नसतो. कुठलीही येणारी निवडणूक ताकदीने लढवली जाईल. फक्त आता कोण उमेदवार असतील तो काळ ठरवला जाईल. त्या प्रत्येक जी काही परिस्थिती जशी निर्माण होईल मग विधानसभेसहित मी तुम्हाला आठवत असेल की मी 4-5ला म्हणलं होतं की मला असं नाही की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात, मला ही चाहूल लागलेली होती. तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटत असेल की मी उमेदवार सुद्धा दुसरा देऊ शकतो, असं मी वाक्य माझ्या तोंडातनं ह्या 4-5 महिन्यामध्ये आलेले. असं तुम्ही पण पत्रकार आणि हा जो काही चाललेला माहोल होता तालुक्यामध्ये मला कळत, मी मगाच म्हणलं की माझी पण एक गोपनीय यंत्रणा मजबूत आहे. त्या यंत्रणेकडनं मला या गोष्टी लक्षात येत होत्या. परंतु काही अतिउत्साही जी काही मंडळी आहेत ती माझ्यावरती थोडं, मी एकट्यानं निर्णय घेतल्यावर माझा कधी चुकत नाही. परंतु जेव्हा अतिउत्साही कोणी आता भावनिक मुद्दे असतात आमची, काय कोणाचे मान ठेवावं लागतात, असं करा तसं करा म्हणल्यानंतर मला काही गोष्टी ऐकाव्या लागतात आणि त्या ऐकल्याच काही गोष्टी अशा घडतात. जनता विकासाला मत टाकते नाही टाकते, आता तुम्ही एवढा विकास केलाय आणि जनतेने आता म्हणजे मतदान दुसरीकडे आता उदाहरण मी सांगतो की एखादं गाव आहे, त्या गावामध्ये एक 5 कोटीचा निधी आणलाय. आता थोडंच मी मुंबईचा कॉन्ट्रॅक्टर आणून तिथं काम देणार आहे कोणाला? मला तर कमिशन खायचं नाही. आता तिथले 10 पोरं कोण तर लाख 10 लाखाचं काम कोणी तर कार्यकर्ता असतो. आता त्या 10 जणांना काम केलं, त्याला 1 लाख रुपये नफा मिळला म्हणून 90 जणांनी जर त्याचा कार्यक्रम केला तर मग त्या विकासाला अर्थच नाही ना. मग आता कोण असला मूर्खपणा करते. आता जर तिथं निधी आणल्यानंतर त्या कामासाठी जर मारामाऱ्या लागत असतील, आता उदाहरणार्थ आमची कळमवाडी दुनियाच्या मारामाऱ्या तिथं दिली कामं मरणाची. या 7-8 कार्यकर्त्यांनी कामं केली की दुसऱ्यांनी म्हणले मग मला ह्याच्यात निस्सा दे, मला त्याच्यात निस्सा दे, ह्याच्यात निस्सा दे. असलं जर तिथं चालायला लागलं म्हणजे जर निधी आणल्यानंतर जर त्याच्यासाठी जर भांडणं व्हायला लागली तर ती अत्यंत शोकांकित आहे. आणि बाहेरचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आणला तर म्हणते की ह्यानी कमिशन खाल्लं. आता स्थानिकलाच आपण प्राधान्य देणार ना. शेवटी आता ज्यांनी त्यांनी समजून घेण्याच्या घटना, समजूनच घ्यायचं नसेल तर त्याला काय कोणी इथं ब्रह्मदेव जरी आला तरी ते हात टेकन ना. मी तर माणूस आहे. महायुतीचा पाठिंबा कायम राहील का आणि तुमचा अजेंडा काय तुमचा? नाही, महायुतीचं तर काय मी आता सगळ्यांनाच माहित आहे ना, महायुतीचा एक प्रमुख घटकच आहे. त्यामुळे पाठिंबा मला असणारच आहे. आणि माझा अजेंडा मी सांगितलं ना, माझं ऑफिस, माझा पराभव जर आला तर उद्या सकाळी 9:15 9:30 या चहाला मी इथं असणार आहे. माझं काम चालूच राहणार आहे. हो, आपण कायमस्वरूपी देवेंद्र फडणवीस असेल किंवा शिंदे साहेब असेल यांच्या निकटवर्ती बांधलेले आहात. परंतु जर आता तुम्हाला काही जबाबदारी देण्यात आली तर ती तुम्ही घेणार का आणि कशा प्रकारे पार पाडणार? नाही, मी फडणवीस साहेबांबरोबर आणि शिंदे साहेबांवर याच्या बाबतीत चर्चा करेन. आता माझा पुढं मूड कसा राहतंय ह्याच्यावरती सगळं अवलंबून. बहुतेक माझा बार्शीत 1,16,222 जणांनी मतदान केलं. त्याबद्दल तुमची आभार मानलं ना, मानले आभार मानले.